नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, आपली 13 तारखेला पौर्णिमा होती. तर बघा, आपली होळी पण होती आणि पौर्णिमा अशी पौर्णिमा होती. तर तेव्हा बघा, आपण सत्यनारायण पण करायचं होतं. तर आपलं सत्यनारायण होता 13 तारखेला. तर 13 तारखेला आपला गुरुवारी संध्याकाळी मी पूजा वगैरे करून घेतली, कारण माझं सत्यनारायण म्हणजे मी श्रावण महिन्यापासून सुरू केलेत. तर बघा, आपला जर पौर्णिमेचं सत्यनारायणची पूजा मांडणी मी थोडक्यात आपली माहिती देत आहे, किंवा मी पूजा कशी केली ते सांगते आहे. तर बघा, आता मी पूजेचं वगैरे सगळं साहित्य घरी जे होतं साहित्य त्याच्यामध्येच आपलं सत्यनारायणची पूजा करता येते. तर आपल्या घरामध्ये 3 सुपाऱ्या, जेव्हा आपण पहिले सत्यनारायण पूजा करतो त्याच्यामधल्या 3 सुपाऱ्या, आपले एक कुलदेवताची, एक वरुण देवताची आणि गणपती बाप्पाची, अशा 3 सुपारी घ्यायच्या. त्यांचा अभिषेक वगैरे करायचा. त्यांची पूजा म्हणजे का खाऊच्या पानावरती 2-2 विड्याची पानं ठेवून त्याच्यावरती ठेवून त्यांना अभिषेक घातल्यानंतर हळदी कुंकू, धूप, दीप, त्याच्यानंतर ना खडी साखर, काही साखर वगैरे असेल तो प्रसाद द्यायचा. त्याच्यात बाळकृष्णाची पूजा करायची. तुमच्याकडे सत्यनारायणचा फोटो वगैरे असेल तर ठीक आहे, नसेल तर ही माझ्याकडं आहे बघा, छोटाशी प्रत आहे, ती मी ठेवली आहे. त्याच्यानंतर तुम्ही आपल्या पुस्तकावरतीही असतो सत्यनारायणाचा फोटो, त्याची पूजा करू शकता. तर आपण प्रत्येक सुपारी जेव्हा घेईल, एक एक सुपारी गणपतीची पूजा करणार, तेव्हा गणपती बाप्पांना अभिषेक घातल्यानंतर दीप धूप वगैरे बघा मी असे अर्पण करते, किंवा असं आपण समर्पण करायचं आहे. व त्याच्यानंतर आपण स्वतः हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर आपण आपले जे सत्यनारायणच्या पूजेचे जे 5 अध्याय आहेत ते पूर्ण केल्यानंतर आपण आरती वगैरे करायची आहे. आणि हा आपण पूर्ण नाही का, माझा पूर्ण दिवसाचा उपवासही होता. त्याच्यानंतर आपल्या होळीची तयारी करायची होती. त्याच्यानंतर मी पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे पटकन दुपारीच आवरून घेतला, कारण मला संध्याकाळी आपल्याला माहिती प्रदोषमी आपण सत्यनारायणची पूजा करतो. तर म्हणजे समज किती 6 नंतर 6:30 पासून आपण पूजेला सुरुवात करतो. तर 1 तास तर आपल्याला लागतो पूजा वगैरे मांडणी, त्याच्यानंतर अभिषेक वगैरे करून, त्याच्यानंतर आपण अध्याय वगैरे वाचल्यानंतर आपल्याला हा एवढा वेळ जाणारच आहे. घरामध्ये जे आपल्याकडे साहित्य असतं, गहू आपल्यात नाही का, गहू असतात ते गहू घ्यायचे आहे. त्याच्यानंतर ना आपण तांदूळ घ्यायचे आहेत, ते आपल्याकडे असतं ते. आणि बघा, मी ही प्रसाद आपला सव्वा ह्याचा प्रसाद करायचा असतो. आता बघा, पहिलं नाही का कथेमध्ये पण सांगितलेलं सव्वा मनाचा असं नाही का, आपण सत्यनारायणच्या पूजेला प्रसाद करत असतो. पण आपण काय करायचं आहे, तर सव्वा वाटी, छोटीशी वाटी असेल त्याच्या मानाने 1 वाटी थोडं वरती घ्यायचं. त्याच्यानंतर ना तेवढी साखर घ्यायची, थोडीशी वरती घ्यायची, 1 वाटी थोडी वरती, थोडं तूपही आपण नाही का प्रसादाचा शिरा जसा बनवतो त्याप्रमाणे आपण तूपही तेवढं घ्यायचं, साखरही तेवढी, आणि शिरा म्हणजे रवाही तेवढाच घ्यायचा, व त्याचा आपण शिरा बनवायचा प्रसादाचा. तर अशा प्रकारे बघा, मी छोटासा असं नाही का तेवढा छोटी वाटीने मी प्रसादाचा शिरा बनवला, कारण तोही नाही का म्हणजे जो प्रसादा शिरा असतो तो खाण्यासाठी नाही का आपल्या घरामध्येच तो खायचा असतो प्रसाद, तर बाहेर कोणाला द्यायचा नसतो. तर त्यासाठी बघा, मी प्रसाद थोडासाच बनवला, छोटी वाटी आहे माझ्याकडे, त्याप्रमाणे मी तो प्रसाद बनवला. त्याच्यामध्ये आपण तुळशीपत्र ठेवायचं आहे, व तो प्रसाद आपण बाळकृष्णांना आपण अर्पण करायचं आहे. आणि आपण ज्या सुपारी मांडल्या आहे त्याच्यामध्ये बघा, मी प्रत्येकाच्या पुढं 3 वाटी ठेवल्या आहेत. 3 वाटीमध्ये खडी साखर ठेवली आहे, त्याच्यामध्ये एक तुळशीचं पत्र ठेवलं आहे. पण ते कशासाठी ठेवायचं, जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेला आपण प्रत्येक गणपती बाप्पांना वेगळा ठेवायचा. त्याच्यानंतर वरुण देवतांना, कुलदेवतांना, ह्या सगळ्या सेवा केल्यामुळं काय होतं, तर खरंच खूप छान असं प्रसन्नता वाटते. आणि आपल्याकडून नाही का महिन्यातून एकदा कुलदेवताचा नाही का म्हणजे उद्धार होतो, किंवा आपल्या हातून त्यांची पूजा केली जाते. या गोष्टीसाठी खरंच आवर्जून आपण घरामध्ये सत्यनारायण करायचं आहे. म्हणजे बरकतीसाठी तर खूपच छान आहे. त्याच्यानंतर ना आपण नाही का आपल्या घरामध्ये जे कोणतेही अडचणी, काही प्रॉब्लेम, काही म्हणजे आपल्या मानसिक त्रास असेल, किंवा आपल्या पैशाची अडचण असेल, प्रत्येक गोष्टीचा नाही का सोल्युशन करायचं असेल, तर तुम्ही खरंच महिन्याचं नाही का सत्यनारायण आवर्जून करा. मी तर दर महिन्याचं सत्यनारायण करते बघा. आणि काही नाही, आंब्याची ढाळी आपल्याला भेटून जातात, फुलं काही थोडी नाही का आणली तर तुम्ही चालतील फुलं. नंतर ना प्रसादामध्ये केळी ठेवली मी, केळी ठेवा, काही ठेवा. हा बघा प्रसाद मी बनवला होता, छोटीशी वाटी, सव्वा वाटी सगळ्याचा म्हणून हा एक मोठी वाटी एक झाला प्रसाद. मग तो ठीक होतो, कारण घरामध्ये तेवढा खाल्ला जातो, मुलं वगैरे पण खाता. आणि हे सगळं मी पूजाविधी सगळं करून घेतल्यानंतर आपण खाली माहीत आहे तुम्हाला, पण आपण नैवेद्य दाखवताना खाली आपण मंड लागतो, तो भरीव मंड लाखायचा पाण्याने, व त्याच्या भोवती नंतर ना आपण तुळशीपत्र फिरवून आपण नैवेद्य समर्पण करायचं. आणि त्याच्याबरोबरच आज होळी असल्यामुळं पुरणपोळीचाही नैवेद्य केला होता मी. तर 2 पुरणपोळीचाही नैवेद्य मी दाखवला आहे. तर बघा, हे असं करत पूजा वगैरे मांडणी झाल्यानंतर मग मी अध्याय वाचायला सुरू केलं. त्याच्यानंतर बघा, अध्याय वाचून वगैरे झाल्यानंतर मुलांनाही स्कूलवरून वगैरे आले होते. त्याच्यानंतर मग आरती वगैरे मी करून घेतली, छान अशी आरती केल्यानंतर बघा मी तुम्हाला फोटो टाकलेत. आम्ही मग होळीची पूजा करायला गेलो. आमच्या जवळपास मंदिर आहे, त्याच्या पुढं होळीची नाही का पूजा केल्या. त्याही होळीला जाताना नारळ वगैरे घरावर उतरून नेला मी. त्याच्यानंतर खाऊची पानं तुपामध्ये घेऊन मुलांच्या अंगावरून नाही का हे करून आम्ही अशी होळी साजरी केली.